नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या काय पोरासोरांचा खेळ झाल्या आहेत का, असा सवाल भाजप नेते व पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी उपस्थित केलाय. पाहूयात नेमकं काय म्हणालेत उज्ज्वल केसकर. महाराष्ट्रातल्या निवडणुका या पोरासोरांचा खेळ आहे का, अशा प्रकारची भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीच्या दरम्यान 15 दिवस वाया गेले. राज्य निवडणूक आयोग गोंधळलेला आहे, अनुभव नसलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं दिशाहीन आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे निवडणुका कधी होतील, केव्हा होतील सांगता येत नाही. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याला स्थगिती देता येऊ नये यासाठी संसदेने 73वी व 74वी घटना दुरुस्ती केली. त्या दुरुस्तीच्या आधाराने निपक्ष यंत्रणा म्हणून राज्य निवडणूक आयोगाची घोषणा केली. या राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी इतका कधीही गलथान कारभार केला नव्हता. 2 दिवसावर मतदान आणि काही नगरपालिकाच्या निवडणुका स्थगित करून, कारण काय तर कोर्टात प्रकरणं आहेत म्हणून, कोर्टाची स्थगिती नाहीये, प्रकरण असू दे ती नंतर चालू राहतील. ह्या प्रकारची भूमिका चुकीची आहे. राज्य सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.